आज आपला जन्मदिन आहे काकाजी. या जन्मदिनाच्या पर्वावर आपण जे सामाजिक कार्य जे केलेलं आहे त्याची कुठेतरी ही पावती आपल्याला या जन्मदिनी मिळते. काय सांगणार? गेल्या 40 वर्षापासून व्यास कॅन्सर मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून, गोशाळेच्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यातून जी कॅन्सरपासून तर HIV-पर्यंत, दम्यापासून तर हृदयरोगपर्यंत जी मी निरंतर सेवा देत आलेलो आहोत, तर त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग होता, माझी मानसिकता होती, माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद होते. आणि खरोखरच आज मनाला इतका आनंद झाला की कोणतंही राजकीय पाठबळ मोठं मागं नसताना सामान्य माणसाच्या प्रेमातून व्यक्त होत असलेल्या माझ्या जन्मदिवसाच्या शुभेच्छा पाहून 40 वर्षात केलेले कार्य फार चांगलं होतं आणि या लोकांना ते पटलेलं आहे आणि त्याचं मानसिक समाधान लोकांच्या भेटण्यामधून मला दिसत आहे. गोशाळेच्या माध्यमातून अनेक उपक्रमसुद्धा या ठिकाणी आपण जी जनजागृती आहे गोमातेच्या संदर्भामधून ती करतायत, त्याबद्दल आपण काय भावना व्यक्त करणार? गो संवर्धन अत्यंत महत्त्वाचं आहे. सनातन धर्म, आईवडील आपले आणि आपले संत लोक नेहमी म्हणतात की या भूजलावर जर 33 कोटी देव कोणामध्ये आहे तर ते गाईमध्ये आहे. गाईच्या गोबरपासून गोमूत्रपर्यंत सर्व सायंटिफिकली व्हिटॅमिन्स आहेत आणि गोमाताच्या सानिध्यात जर आपण आपलं वेळ दिलं तर आपल्याला BP-पासून हृदयरोगपर्यंत आपण स्वतःला वाचू शकतो. एक समाधान मिळू शकतो. तर इकडे तिकडे खर्च केल्यापेक्षा गोमाता जिथे जिथे गोशाळा आहेत त्यांना आपण आर्थिक मदत करा, त्यांना आपण चारा द्या, त्यांना औषधी पुरवा, असं मी तुम्हाला या क्षणी विनंती करतो. गोसेवा राष्ट्रसेवा असं आज मी तुम्हाला सांगतो. माझ्यासारख्या असंख्य सामाजिक कार्यकर्त्याचा सत्कार करत असताना तुम्ही जे पैसे फुलावर, गुच्छावर इकडे तिकडे देतात शालीवर, त्याबद्दल एक गोमातेचं पोट भरत असेल तर तिला ती मदत करा. आजच्या दिवशी मी तुम्हाला हे सांगतो. अनेक गरजू रुग्णांना आपण मदत केलेली आहे. एखादा अविस्मरणीय क्षण जीवनामधला काय सांगणार? तसे जीवनामध्ये पुष्कळ अविस्मरणीय क्षण आहेत. एकदा मी सुरतला जात असताना एका ढाब्यावर गाडी थांबली आणि मी तिथे जेवायला बसलो असताना 2 महिला आणि एक वृद्ध महिला त्यांच्याबरोबर होती. त्या दोघांनी माझ्या पाया पडले. मी त्यांना विचारलं, बाबा मी तुम्हाला ओळखत नाही. तर त्यांनी सांगितलं की या मुलीची किडनी आपल्या माध्यमातून आम्हाला मुंबईमध्ये मिळाली होती. आजच्या जेवणाचं बिल आम्ही देऊ आणि आमचं तुटकं फुटकं सत्कार आपण घ्यावं ही आपल्याला नम्र विनंती करतो. तेव्हा खरोखरच माझे डोळे भरून आले. आपण केलेले काम विसरून जातो पण लोकांच्या मनात ते मूर्तिमंत आणि चिरकालीन असतं आणि त्यांच्या चेहऱ्यावर दिसलेली मला आत्मीयता आणि प्रेम तेच माझं गिफ्ट होतं त्या दिवशी मला समजलं.